T20 वर्ल्ड कप मध्ये भारताविरुद्धच्या मॅचवर पाकिस्ताननं बहिष्कार घातलाय। 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये ही मॅच होणार आहे। हा सामन्यावर आता पाकिस्ताननं बहिष्कार घातलाय। बांगलादेशला समर्थन म्हणून पाक सरकारनं बहिष्काराचा निर्णय घेतलाय। खूप वाईट परिणाम होतील असा आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इशारा दिलेला आहे। आयसीसी आज पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे। पाकच्या या निर्णयामुळे जागतिक क्रिकेटवर परिणाम होतील असंही आयसीसीनं म्हटलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करणार तर फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेणार। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित। अजितदादांचा 100% घात झाला। आमदार मिटकरींचं वक्तव्य तर घात की अपघात याची चौकशी करा, रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। मुंबई महापालिकेसाठी महायुती करणार 2 गटात नोंदणी। भाजपचा स्वतंत्र गट असणार तर शिवसेना राष्ट्रवादी मिळून एका गटाची नोंदणी करणार। मलकापूरमध्ये उच्चभ्रू परिवारातले आई, मुलगी आणि मुलगा संशयास्पदरित्या बेपत्ता। बाजारात गेल्यानंतर परतले नसल्याची कुटुंबियांची तक्रार। बुलढाणा जिल्ह्यात काल एकाच दिवशी बेपत्ता झाल्याच्या 7 तक्रारी। T20 वर्ल्ड कप मधल्या भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार। पाकिस्तान सरकारचा निर्णय तर परिणाम भोगावे लागतील, आयसीसीचा पाक क्रिकेट बोर्डाला इशारा। अंडर 19 वन डे वर्ल्ड कप मध्ये भारताची पाकिस्तानला 58 धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये धडक। खिलन पटेलची अष्टपैलू खेळी तर वेदांत त्रिवेदीचं अर्धशतक। सेमीफायनलमध्ये भारताची अफगाणिस्तानशी गाठ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।